नमस्कार सर्वांचं स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, महाराष्ट्रामध्ये DMRची नर्सिंगची भरती ही लवकरच येणार आहे. त्यासाठी जर तुम्ही कोर्स किंवा कोचिंग शोधत असाल तर महाराष्ट्रामध्ये सर्वोत्तम कोर्स आहे सक्सेस करिअर अकॅडमी. त्याअंतर्गत तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे दोन्ही पोर्शन कवर केलं जातात. या कोर्समध्ये तुम्हाला टेक्निकलमधले आणि नॉन टेक्निकलमधले जे काही मराठी असेल, इंग्लिश असेल, बुद्धिमत्ता असेल, GK GS असेल ते पोर्शन पण यामध्ये कवर केले जातात. याची ॲक्च्युअल फीस 10,000 आहे, पण सध्या ऑफर चालू आहे. ऑफरमध्ये तुम्हाला ही जी फीस आहे 2,500मध्ये तुम्हाला भेटून जातं. खूप चांगली सुवर्ण संधी आहे. जे कोणी अभ्यास करत आहे, अभ्यास करणारे विद्यार्थी मित्रांनो, फक्त अभ्यास करणारेच या ठिकाणी कोर्स जॉईन करा, ज्यामध्ये आगामी परिचारिकाचे नोट्स, PDF, त्यानंतर लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर्स, त्यानंतर मग सर्व सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, गणित, मराठी व्याकरण व इंग्रजी व्याकरण या ठिकाणी तुम्हाला शिकवण्यात येईल. त्यासाठी तुम्हाला जर जॉईन करायचं असेल वर तुम्हाला काय करायचं, प्ले स्टोअरवर जायचं आहे. प्ले स्टोअर गेल्यानंतर तुम्हाला सक्सेस करिअर अकॅडमी हे टाकायचं. हे टाकल्यानंतर तुम्हाला ते ॲप येईल. ॲप डाउनलोड करायचं आणि लॉग इन करायचं आहे. त्यामध्ये खूप सारे कोर्सेस आहेत. तुम्हाला जे चांगला कोर्स वाटेल त्या कोर्समध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता, ज्यामध्ये माझ्या मते तुम्हाला सर्वात बेस्ट कोर्स असणार आहे हा क्रॅश कोर्स. ठीक आहे, खूप चांगला कोर्स आहे. इच्छुक उमेदवारांनी नक्कीच जॉईन करा आणि तुमचं यशाकडे एक पाऊल नक्कीच याच्याद्वारे टाकण्याचा प्रयत्न करा. तर आजची जी भरती असणार आहे, भरतीची आहे शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय नांदेड या ठिकाणची भरती निघालेली आहे. 15/9/2025चं हे पत्र आहे. त्यामध्ये पहा, यामध्ये कोणती माहिती आहे, पूर्ण व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहिला तर नक्कीच भेटून जाईल. व्हिडिओ स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, नांदेडमध्ये जे महाराष्ट्रामध्ये आयुर्वेदिक महाविद्यालय येतं, आयुर्वेदिक महाविद्यालय हे पण चालवतं फक्त DMR. ठीक आहे, जे की मेडिकल कॉलेज आणि आयुर्वेदिक जे आहे तर पूर्ण DMR चालवतं. यामध्ये तुम्हाला जे आहे तर DMRची नर्सिंगची भरती ही येणार आहे. त्यानंतर नॉन नर्सिंगची भरती ऑलरेडी आलेली आहे. तर सध्या ही भरती निघालेली आहे वर्ग 4 पदासाठी, जी की असणार आहे कम्प्युटर बेस्ड म्हणजे तुम्हाला एक कम्प्युटर असतं PC वर, त्यावर तुम्हाला हे पेपर सोडवायचे असतात. ठीक आहे, जे की तुम्हाला एकूण पदे हे 44 असणार आहेत. तर हे पदे एकूण 44 आहेत. पूर्णपणे हे नांदेडमधलीच भरती आहे. नांदेडच्याच आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये तुम्हाला या ठिकाणी जॉब करायचा आहे. ठीक आहे, यामध्ये 38, 4 आणि 2 अशा प्रकारे सर्व मिळून हे किती झाले, 44 पदे झाले, ज्यामध्ये S6, S3 आणि S1 अशा प्रकारे तुम्हाला वेतन श्रेणी भेटणार आहे. S जास्त पगार जास्त, S कमी पगार कमी, अशा प्रकारचं हे वेतन श्रेणीचं एक असतं, ज्यामध्ये तुम्हाला वेतन स्तर तुमचा ठरला जातो. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल तर माहिती सर्व हे वेबसाईट आहे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नांदेड.com. ह्या वेबसाईटवर तुम्हाला सर्व अपडेट भेटते. तुम्ही जाऊन ऑफिशियली चेक करा. या ठिकाणी तुम्हाला ही जी PDF आहे सध्या आपण जी पाहतोय ती PDF पण तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. ही PDF पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यानंतर ही वेबसाईट पण आहे, वेबसाईटवर पण तुम्ही जाऊन ही घेऊ शकता जर तुम्हाला घ्यायची असेल PDF तर. ठीक आहे, त्यानंतर पुढं पायामध्ये हे जे आहे पूर्ण रिझर्वेशन जे आहे, व्हर्टिकल जे काही रिझर्वेशन चालतं त्यानुसार हे सर्व या ठिकाणी वॅकन्सी सुटलेल्या आहेत. खेळाडू असेल, त्यानंतर मग दिव्यांग असेल, सर्वांना या ठिकाणी रिझर्वेशननुसार ही पदभरती निघालेली आहे. त्यानंतर महत्त्वाचा एक पॉईंट पाहून घेऊ. यामध्ये आहे वय मर्यादा, जी की कमाल आणि किमान किती असणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना यामध्ये कन्फ्युजन होतं की किती वयापर्यंत आपण फॉर्म भरू शकतो, आपलं रिझर्वेशन आहे किंवा आपण ओपनमध्ये आहात त्यांच्यासाठी. तर पहा, सर्वसाधारण जर तुम्ही असताल, कोणत्याही प्रवर्गामध्ये मोडत नसताल, तर सर्वात अगोदर तुम्हाला 18 ते 38 या वयामध्ये तुम्ही असणं गरजेचं आहे. जे की तुमचं कोणतंही कास्ट नाही आहे असं समजून आपण 18 ते 38 धरू. ज्यामध्ये तुम्ही जर कास्टमध्ये मोडत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला 18 ते 43 या ठिकाणी तुम्हाला भेटू शकतं. ठीक आहे, 38 म्हणजे जवळपास तुम्हाला 5 वर्षाची या ठिकाणी शिथिलता भेटते. 5 वर्ष तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी जमतं यामध्ये. जे की OBC वर्ग असेल किंवा त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग असेल, EBC असेल, EWS वगैरे ह्या सर्व कास्टवाले यामध्ये मोडले जातात. त्यानंतर आहे पदवीधारकांसाठी. या ठिकाणी सुरुवातीचं वय सगळ्यांना सेम आहे 18 पासून, त्यानंतर या ठिकाणी 55 वर्ष दिलेलं आहे. त्यानंतर पुढचं आहे पहा, स्वातंत्र्य सैनिकच्या जर मोडत असाल तर 45 असेल, खेळाडू असेल तर त्या ठिकाणी 43 वर्षाची अट आहे, तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर दिव्यांग जर असाल तर 45 वर्ष असेल,
प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी या ठिकाणी जी अट दिलेली आहे ती पण 45 वर्षाची अट दिलेली आहे, जी की तुम्ही 18 पासून 45 पर्यंत फॉर्म भरू शकता. त्यानंतर माजी सैनिकासाठी आहे ती पण 45 वर्षापर्यंतच दिलेली आहे. तुमचा या ठिकाणी पेपर जो आहे अशा प्रकारचा होणार आहे. 200 मार्काचा पेपर असेल, 100चे प्रश्न असतील त्या ठिकाणी. बौद्धिक चाचणी त्या ठिकाणी तुम्हाला 25 प्रश्न असतील. त्यानंतर सामान्य ज्ञान 25 असतील, इंग्रजी 25 असतील आणि मराठी 25 असतील. असे सर्व मिळून तुम्हाला 100 प्रश्न होतील. त्याचे 200 गुण होतील. तुम्हाला सर्व सोडवायचे तुम्हाला 2 तासासाठी, म्हणजेच 1 घंटे 20 मिनिटासाठी. ठीक आहे, एवढ्यासाठी तुम्हाला हे 2 तासासाठी तुम्हाला पूर्ण पेपर सोडवायचा आहे. ठीक आहे, 60 आणि 60, ठीक आहे, 120 असे एकूण 2 तास. ठीक आहे, तर तुम्हाला एवढ्या कालावधीमध्ये तुम्हाला पेपर पूर्ण सोडवायचा आहे. तर त्यानंतर तुम्हाला काही कागदपत्रे वगैरे आहेत. तर कागदपत्रे तुम्हाला सर्व जे आहेत तुमच्या बेसिक आहेत ते तुम्हाला सर्व कलेक्ट करायचे. तर बेसिक म्हणजे इन द सेन्स तुमचे 10वीपासून जे काही प्रमाणपत्र तुमच्याकडे जमा आहेत ते सर्व लागतील. जर तुम्ही कोणत्या कास्टमध्ये जर असाल तर सेपरेट ते पण तुम्हाला प्रमाणपत्र त्या ठिकाणी ॲड करावे लागतील. फॉर एक्झाम्पल कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी अशा प्रकारचे जे काही असतील. त्यानंतर पहा, यामध्ये पुढची जी माहिती दिलेली आहे तुम्हाला, फॉर्मसाठी फीस किती लागणार आहे. फीस ही तुम्हाला, जर तुम्ही खुल्या प्रवर्गात असाल तर 1000 रुपये लागेल, आणि जर तुम्ही राखीव प्रवर्गामध्येच रिझर्वेशनमध्ये असाल तर तुम्हाला या ठिकाणी 900 रुपये लागेल. 100 रुपये त्या ठिकाणी तुम्हाला फीमध्ये सवलत देण्यात आलेली आहे. त्यानंतर फॉर्म भरण्याची तारीख पाहून घ्यावं. या ठिकाणी पहा, ऑनलाईन पद्धतीचे अर्ज ही सुरुवात झालेली आहे 18 तारखेला आणि शेवटची तारीख आहे 8/10ला, म्हणजे आणखीन 2-3 दिवस आहे. फॉर्म तुम्ही भरू शकता. ठीक आहे, वेळ या ठिकाणी संपलेली नाही आहे. इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरून घ्या. जर तुमचं आणखीन भरलं नसेल तर याचा PDF ऑलरेडी आपण ग्रुपवर टाकलेला होता. फक्त याचा व्हिडिओ काढला नव्हता, कारण व्हिडिओला आपल्याला वेळ भेटला नसल्यामुळे हा व्हिडिओ काढला नाही. पण ही जे PDF आहे आपल्याला जेव्हा भेटली होती तेव्हाच आपण आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलवर पण शेअर केली होती फक्त. ठीक आहे, त्यामध्ये पहा, तुम्हाला यामध्ये 8 तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता. वेबसाईट आहे gac.nanded@gmail.com ही ईमेल आहे. त्यामध्ये तुम्हाला काही जर तुमची क्युरी असेल, काही अडचण असेल तर तुम्ही 3 नंबर दिलेले आहेत, या नंबरवर संपर्क साधून तुमची अडचण सॉल्व्ह करू शकता. अन्यथा डायरेक्टली तुम्ही जाऊन महाविद्यालयाला भेट दिल्यानंतर पण तुमची अडचण त्या ठिकाणी दूर होऊ शकते, जी काही तुम्हाला फॉर्म भरण्यामध्ये अडचण येत वगैरे असेल तर. ठीक आहे, प्रवेश प्रमाणपत्र, त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी हॉल तिकीट असेल, सर्व गोष्टी ज्या आहेत तुम्हाला संकेतस्थळावर येतात. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, gac.nanded जे आहे ही संकेतस्थळावर अपडेट राहायचं आहे. तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर तपासत राहायचं त्या ठिकाणी तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला माहिती पूर्णपणे भेटून जाईल. ठीक आहे, त्यानंतर पहा, या ठिकाणी पोस्ट कोणत्या कोणत्या आहेत ते पाहून घ्यायचं आहे. तर पहा, या ठिकाणी पहिली पोस्ट आहे वॉर्ड सर्वंट, जी की 15 या ठिकाणी पदे असणार आहेत. त्यानंतर बार्बरची एक आहे, टेलरची एक आहे, त्यानंतर धोबी एक आहे, माळीसाठी या ठिकाणी 3 पोस्ट आहेत. त्यानंतर वॉचमॅनसाठी 6 पोस्ट आहेत, फार्मसी सर्वंटसाठी 1 पोस्ट आहे, त्यानंतर ऑटोप्सी रूम अटेंडंट यामध्ये 1 पोस्ट असणार आहे, हॉस्टेल सर्वंटसाठी 1 आहे, त्यानंतर सर्वंटसाठी 2 आहेत, मशीन ऑपरेटरसाठी 2 आहेत, त्यानंतर पॅकरसाठी 1 आहे, पॅकरसाठी, त्यानंतर खिदमतीसाठी आहे तर 9. असे सर्व मिळून झाले तर 44 पदे. ठीक आहे, ऑलरेडी आपण पाहिलं होतं 38 एक होते. ठीक आहे, त्यानंतर एका ठिकाणी 4 होते, त्या ठिकाणी एका ठिकाणी 2, असे एकूण झाले हे 44 पदे या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. ठीक आहे, त्यामध्ये हे पहा, हे कास्ट रिझर्वेशन सोडलेलं आहे तुमचं जर याच्यामध्ये कोणत्या कास्टनुसार बसत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या. पूर्ण शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय वजिराबाद नांदेड या ठिकाणी कास्ट रिझर्वेशन आहे, अशा प्रकारचा असणार आहे. तर ही झालं पूर्ण व्हिडिओ. 18 पेजेसचा हा PDF आहे. नोटिफिकेशन व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, आणि हा PDF पाहिजे असेल तर हा PDF टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवर अवेलेबल आहे. अन्यथा GAC नांदेड या वेबसाईटवर पण आहे, जाऊन तुम्ही घेऊ शकता. आणि जर चॅनल जॉईन करायचं असेल आपलं तर त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्स आहे आपल्या, या डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी जाऊन जॉईन करू शकता. तुम्हाला सर्व अपडेट त्या ठिकाणीच भेटतात. हे पण PDF त्या ठिकाणी व्हिडिओ झाल्यानंतर अपलोड होऊन जाईल.